अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनिता शोमध्ये तुमचे स्वागत. मागील पार्ट 16 मध्ये आपण कंजंक्शन्सचा सेकंड टाईप सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स शिकलो होतो. आजच्या पार्ट 17 मध्ये आपण कंजंक्शन्सचा थर्ड टाईप कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स शिकणार आहोत. हा व्हिडिओ बघताना आणि ऐकताना आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला सुद्धा नक्की प्रेस करा. आणखी एक, ज्यांचे कंजंक्शन्स टाईप नंबर 1 आणि टाईप 2 मिस झाले असतील तर त्यांनी आधी आपला पार्ट 15 आणि पार्ट 16 बघावा, म्हणजे कंजंक्शन्स वाक्यात कसे वापरावे याची प्रॅक्टिस होईल. तर आता कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स म्हणजे काय? तर कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स म्हणजे सहसंबंधित संयोग, म्हणजेच जोडणाऱ्या शब्दांची जोडी जी वाक्यांचे दोन भाग एकमेकांना जोडते. चला तर आधी सर्व एकत्रित एक्झाम्पल्स बघूयात. ॲज मेनी ॲज, ॲज मच ॲज, आयदर ऑर किंवा इदर ऑर, बोथ अँड, नायदर नॉर किंवा नेदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो, सच दॅट, रॅदर दॅन, वेदर ऑर आणि नो सूनर दॅन. आता ह्यांचे अर्थ आणि हे शब्द सेंटेन्सेसमध्ये कसे वापरावेत ते बघूयात. तर सर्वप्रथम घेऊयात ॲज मेनी ॲज, म्हणजे हव्या तितक्या किंवा तितके. देर आर ॲज मेनी आईस्क्रीम बोल्स ॲज देर आर स्पून्स. देर आर ॲज मेनी आईस्क्रीम बोल्स ॲज देर आर स्पून्स, म्हणजे जेवढे चमचे आहेत तितके आईस्क्रीम बोल्स आहेत. नेक्स्ट, ॲज मच ॲज, म्हणजे तितकी किंवा तितके. ही लाईक्स कबड्डी ॲज मच ॲज खो खो. ही लाईक्स कबड्डी ॲज मच ॲज खो खो. त्याला खो खोप्रमाणे कबड्डी देखील आवडते. काही वेळेला मराठीतून इंग्रजी किंवा इंग्रजीतून मराठी करताना शब्दशः इंग्रजीमध्ये आपल्याला अर्थ येत नाही, पण त्याला मिळता जुळता अर्थ नक्कीच येतो. नेक्स्ट बघूयात इदर ऑर किंवा आयदर ऑर, म्हणजे एक तर किंवा नाही तर किंवा किंवा म्हणून सुद्धा उपयोग होऊ शकतो. तर आयदर द ज्वेलरी बॉक्स मे बी इन द बॅग ऑर इन द कपबोर्ड. इदर द ज्वेलरी बॉक्स मे बी इन द बॅग ऑर इन द कपबोर्ड, म्हणजे एक तर दागिन्यांची पेटी पिशवीत किंवा कपाटात असू शकते. नेक्स्ट बघूयात बोथ अँड, म्हणजे दोघे आणि. बोथ अनन्या अँड कपिल लाईक्ड द मूवी. बोथ अनन्या अँड कपिल लाईक्ड द मूवी. अनन्या आणि कपिल दोघांनाही चित्रपट आवडला. नेक्स्ट बघूयात नायदर नॉर किंवा निदर नॉर, म्हणजे नाही किंवा नाही. सेंटेन्स बघूयात. निदर डीड कपिल नॉर हिज कझिन्स अटेंड द इव्हेंट, किंवा नायदर डीड कपिल नॉर हिज कझिन्स अटेंड द इव्हेंट. कपिल किंवा त्यांचे चुलत भाऊ या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. कपिल किंवा त्याचे चुलत भाऊ या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. म्हणजे मराठीत तुम्ही कदाचित त्या व्यक्तीला त्यांचे किंवा त्याचेही बोलू शकत असाल, तर त्याप्रमाणे मी मराठीतून ट्रान्सलेशन केले आहे. नेक्स्ट बघूयात नॉट ओनली बट ऑल्सो, म्हणजे फक्त तेच नाही तर. ठीक आहे. ही इज नॉट ओनली रिच but kind also. He is not only rich but kind also.
तो केवळ श्रीमंतच नाही तर दयाळू देखील आहे. नेक्स्ट, सच दॅट म्हणजे असे की देर वॉज सच अ व्हायोलेंट रेन दॅट मेनी ट्रीज वर uprooted. There was such a violent rain that many trees were uprooted. इतका जोरदार पाऊस झाला की अनेक झाडे उन्मळून पडली. नेक्स्ट, रॅदर दॅन म्हणजे पेक्षा. आय ड्रिंक कॉफी रॅदर दॅन मिल्क. आय ड्रिंक कॉफी रॅदर दॅन मिल्क. मी दुधापेक्षा कॉफी पितो. नेक्स्ट, वेदर ऑर म्हणजे असो किंवा, जर का नाही किंवा की नाही. ठीक आहे. आय डोंट नो वेदर शी विल कम ऑर नॉट. आय डोंट नो वेदर शी विल कम ऑर नॉट. ती येईल की नाही मला माहीत नाही. नेक्स्ट, नो सूनर दॅन म्हणजे च्यापेक्षा लवकर नाही किंवा जसे म्हणून सुद्धा आपण वापरू शकतो. नो सूनर had he left the office then it started raining. No sooner had he left the office then it started raining. म्हणजे तो ऑफिसमधून बाहेर पडताच पाऊस सुरू झाला. इथे नो सूनर दॅनचा अर्थ आपण जो, जेव्हा तो, किंवा तेव्हा लगेच, किंवा त्यानंतर, किंवा लगेच, किंवा त्या पाठोपाठ खूप सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने घेऊ शकतो. म्हणून मी इथे वाक्य घेतलं होतं, नो सूनर हॅड ही लेफ्ट द ऑफिस देन इट स्टार्टेड रेनिंग. ठीक आहे. म्हणजे काय, तो ऑफिसमधून बाहेर पडताच पाऊस सुरू झाला. तर आज आपण काही जोडणाऱ्या शब्दांची जोडी जी वाक्याचे दोन भाग एकमेकांना जोडते म्हणजेच कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स शिकलो. अशा प्रकारे आपल्या कंजंक्शन्सचे 3 टाइप्स म्हणजेच पार्ट 15, 16 आणि 17 पूर्ण झाले. नवीन व्ह्युअर्सना सुद्धा विनंती आहे, जर त्यांनी कंजंक्शन्स पार्ट 15 आणि 16 बघितला नसेल तर आधी ते 2 पार्ट्स नक्की बघतील. आणि हा व्हिडिओ तुम्हा सगळ्यांना जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, खूप शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. आणि बेल आयकनला सुद्धा नक्की प्रेस करा. तर पुन्हा भेटूयात आपल्या पार्ट 18मध्ये एक नवीन व्याकरणाचा किंवा ग्रामरचा टॉपिक घेऊन. धन्यवाद.